शिवा 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 उठ. आपल्याही बाबतीत तेच झालंय. ज्या माणसांना मी आपलं समजत होते, माझी माणसं समजत होते, तीच माणसं वैरी निघाली. माझ्या हसत्या खेळत्या संसाराला त्यांची नजर लागली. आई आई मला ना तुला अशी कडकडून मिठी मारायची आहे ग. मी का तुला मिठी नाही मारू शकत? मी तुला का स्पर्श नाही करू शकत? माझी पण खूप इच्छा आहे, खूप तुला घट्ट मिठी मारायची, तुला जवळ घ्यायचंय, मला माझ्या शक्तीला कुशीत घ्यायचंय, तिचे लाड करायचे, पण मला नाहीये शक्य. आणि ह्याला जबाबदार ते दोघं आहेत. त्या दोघांनीच माझ्या मातृत्वावर घाला घातलाय आणि माझ्या लेकीला माझ्यापासून दूर नेलंय. ज्यांनी माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझ्या आईला, वडिलांना, बहिणीला ज्यांनी मारलं, त्यांना मी सोडणार नाही. ए शक्ती, थांब. रागाच्या भरात काही करायला जाऊ नकोस. तू आता एकही पाऊल टाकलंस ना तर शत्रू सावध होईल. इतके दिवस मोकाट सोडला आपण त्यांना, पण आता त्यांना शिक्षा मिळायलाच हवी आणि ती शिक्षा मी देणार आहे. बरोबर बोलते शक्ती. तर पापी लोकांना जिवंत नाही सोडायला पाहिजे. एवढी पाप करून पण खुल्याम फिरतायत ते लोक. त्यांना तर आपण जमिनीतच गाडणार आहे. त्या नराधमांना शिक्षा होणार आणि ती शिक्षा आपणच देणार आहोत. पण फक्त प्रिन्स आणि भद्राला नाही. म्हणजे आणखी कोण आहे त्यांच्यासोबत? आपल्याला माहिती आहे तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते. त्या अर्धवट कोरोनाबद्दल ना. त्याचा पण हात असणारच या सगळ्यामध्ये. त्याला जमिनीत गाडणं कठीण नाही आपल्याला. नाही, तो नाही. ज्याच्या जीवावर प्रिन्स आणि भद्रा इतकी वर्ष कुकर्म करतायत, तो रक्तासूर पुत्र चेटकोबा. हा कोण आता? नाही, चेटकोबा बद्दल तुम्हाला माहित असण्याचं कारणच नाही, कारण प्रिन्स आणि भद्राने तुम्हाला कधी कळूच दिलं नसेल. पण कोण हाय? कोण हा चेटकोबा? शिवा, शक्ती, आत्तापर्यंत तुम्हाला जशी आई आदिशक्तीची साथ लाभली, जोडीने महादेवानेही साथ दिली, तसंच प्रिन्स आणि भद्राला चेटकोबाने साथ दिली. गेली अनेक वर्ष प्रिन्स आणि भद्रा कुकर्म करतात आणि चेटकोबा त्यांना मदत करतोय. रक्तासूर कोण आहे हा रक्तासूर? रक्तासूर कोण होता हे जाणून घेण्याआधी आई आदिशक्ती कोण होती हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. जिच्यामुळे सृष्टी जिवंत आहे, जी दुष्टांपासून लांब आहे, अशा आई आदिशक्तीची गाथा मी तुम्हाला सांगणार आहे. शक्ती, तुझा देवावर कधीच विश्वास नव्हता. शिवा तुझ्या आयुष्यात आल्यानंतर देवाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे तुला आई आदिशक्तीबद्दल माहिती असण्याची शक्यता जरा कमीच आहे. त्रैलोक्यात असुरांचा उपद्रव माजला होता. महिषासूर, उद्धट, उर्मट, मदोन्मत, कामांध अशा कितीही वाईट उपमा दिल्या तरी कमीच. महिषासुराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं होतं. आपला कुणीही देव किंवा दानव वध करू शकत नाही असा वर त्याला हवा होता. ब्रह्मदेवाने त्याची इच्छा नाकारली
पण दुष्ट महिषासुराने आपल्या हट्टाला पेटून फक्त कुठलाही पुरुष आपला वध करू शकणार नाही, पण एखादी डावी शक्ती असलेली स्त्री, जिला 4 हातापेक्षा जास्त हात असतील, अशीच एखादी शक्ती आपला वध करू शकेल असा वर मागितला. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटल्यानंतर, हा वर मिळाल्यानंतर महिषासूर अजूनच माजला. देवदेवतांना हरवून महिषासुराने स्वर्गावर हल्ला केला. स्वर्गातल्या सगळ्या देवांना हकलून स्वर्गावर राज्य करू लागला. इंद्रलोकातल्या सगळ्या देवतांनी एकत्र येऊन भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेव या तिघांकडे मदतीची याचना केली. त्या त्रिमूर्तींनी आपल्या तेजांनी एका शक्तीची उपासना केली. त्या यज्ञातून कुमारिका रूपी शक्ती निर्मित झाली. या शक्तीला देवतांनी आपल्याकडचं एक एक शस्त्र देऊ केलं. त्यामुळे तिचे 18 हात तयार झाले. वेगवेगळे शस्त्र हाती घेऊन अवतरलेली दिव्य शक्ती म्हणजे आदिमाय, आई आदिशक्ती दुर्गा. सिंहावर रूढ झालेली आई आदिशक्ती महिषासुराशी लढण्यासाठी सज्ज झाली. महिषासुराने आपल्याकडचे सगळे सैन्य आई आदिशक्ती समोर पाठवले, पण त्या सगळ्या सैन्याचा आई आदिशक्तीने पराभव केला. महिषासूर वेगवेगळ्या रूपात आई आदिशक्ती समोर येऊ लागला आणि जवळपास 9 दिवस हे महायुद्ध चालू होते. अखेर 10व्या दिवशी आई आदिशक्तीने महिषासुराचा वध केला. महिषासुराने म्हशीचं रूप धारण केलं आणि आई आदिशक्तीने त्रिशूळाने त्याच्यावर संहार करून त्याचा वध केला. एक असुर मारला गेला. पण या सृष्टीत जशी सकारात्मक ऊर्जा पेरलेली असते, तशीच नकारात्मक ऊर्जाही असते. जिथे देव असतो तिथे दानव असतोच की. आणि युगानुयुग हे चालत आलेलं आहे. वेगवेगळे असुर अनेक युगात जन्माला आले आणि त्यांचा नाश करण्यासाठी, मानवाची आणि या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आई आदिशक्तीने वेगवेगळी रूपं धारण केली. विश्वाची जननीच ती, आपली रक्षण करते ती. या आई आदिशक्तीचं पहिलं रूप म्हणजे देवी महाकाली. गडद काळ्या मेघासारख्या रंगाची, केस मोकळे सोडलेली त्रिनयनी, शिवाच्या शरीरावर आरूढ झालेली, एका हाती शस्त्र आणि एका हाती खड्ग धारण केलेली, राक्षसाचा संहार करून